नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोलातर्फे मी स्नेहा प्रकाश गावंडे B.Ed द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थी आज तुम्हाला इयत्ता 6वीचा विज्ञान विषय शिकवणार आहे। विज्ञान या विषयामध्ये आज आपण घटक शिकणार आहोत, प्रकाश व छाया निर्मिती। आजचा आपला विषय आहे विज्ञान। घटक आहे प्रकाश व छाया निर्मिती। मला आता सांगा, सूर्यापासून आपल्याला काय मिळत असते? सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळते, तसेच प्रकाश सुद्धा मिळत असतो। तर आजचा आपला उपघटक आहे प्रकाश। प्रकाशाचे विविध स्रोत आहेत। कोणकोणते? सूर्य, चंद्र, तसेच मेणबत्ती आणि लाईट। आपल्याला या विविध स्रोतांपासून आपल्याला प्रकाश मिळत असतो। सूर्य, चंद्र हे नैसर्गिक स्रोत आहेत, तर मेणबत्ती आणि लाईट हे कृत्रिम स्रोत आहेत। तर आता आपण पाहूया दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ म्हणजे काय आणि दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ म्हणजे काय। सुरुवातीला पाहूया दीप्तिमान वस्तू म्हणजे काय। दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ म्हणजे काय? ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे उगमस्थान आहे अशा वस्तू किंवा पदार्थांना दीप्तिमान वस्तू असे म्हणतात। दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ म्हणतात। दीप्तिमान वस्तूचे उदाहरण तुम्हाला सांगता येईल का? सांगा बरं दीप्तिमान वस्तूचं एखादं उदाहरण। दीप्तिमान वस्तूचं पहिलं उदाहरण आहे सूर्य। सूर्य हा स्वतःच प्रकाशाचं उगमस्थान आहे, त्यामुळे आपण सूर्याला दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ असे म्हणू शकतो। आता आपण पाहूया दीप्तिमान वस्तू म्हणजे काय। ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे उगमस्थान आहे त्यांना आपण दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ असे म्हणू शकतो। त्यातील सर्वात पहिलं उदाहरण आहे सूर्य। सूर्य हा स्वतः प्रकाशाचे उगमस्थान आहे, म्हणून आपण त्यांना दीप्तिमान वस्तू म्हणू शकतो। तर आता आपण पाहूया दीप्तिहीन वस्तू म्हणजे काय। दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ म्हणजे काय? सांगता येईल का तुम्हाला? आता आज आपण दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ बघितले, तर आता तुम्ही मला सांगा दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ म्हणजे काय। अशा वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे
प्रकाशाचे उगमस्थान नाहीत, अशा वस्तू किंवा पदार्थांना दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ म्हणतात. याचं उदाहरण आहे उपग्रह. ठीक आहे, तुमच्या लक्षात आले दीप्तिहीन वस्तू म्हणजे काय? दीप्तिहीन वस्तू अशा असतात ज्या स्वतः प्रकाशाचे उगमस्थान नसतात. अशा वस्तूंना आपण दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ असे म्हणू शकतो. तर आता आपण पाहूया कृत्रिम स्रोत कोणकोणते आहेत किंवा कृत्रिम स्रोत म्हणजे काय. अशा वस्तू किंवा पदार्थ जे मानवनिर्मित आहेत व वस्तू प्रकाश देतात त्यांना आपण कृत्रिम स्रोत असे म्हणू शकतो. कृत्रिम स्रोत म्हणजे काय? मानवनिर्मित वस्तू किंवा पदार्थ ज्या प्रकाश देतात त्यांना आपण कृत्रिम स्रोत असे म्हणतो. कृत्रिम स्रोत असे म्हणतात. सांगा बरं एखाद्या कृत्रिम स्रोताचं उदाहरण सांगता येईल का तुम्हाला? ज्या वस्तू मानवनिर्मित आहे व त्यातून आपल्याला प्रकाश मिळतो, आपण दररोज बघत असतो. सांगा बरं. लाईट, त्यानंतर मेणबत्ती, असे विविध कृत्रिम स्रोत आहेत ज्यामधून आपल्याला प्रकाश मिळत असतो. ठीक आहे, आता आपण पाहूया प्रकाश संक्रमण म्हणजे काय. प्रकाश संक्रमण म्हणजे काय? एका पुठ्ठ्यातून दुसऱ्या पुठ्ठ्यामध्ये जर प्रकाश संक्रमित होत असेल म्हणजे एका वस्तूमधून दुसऱ्या वस्तूमध्ये जर प्रकाश जात असेल तर त्याला आपण प्रकाश संक्रमण झाले असे म्हणू शकतो. प्रकाश संक्रमण हे आता आपण एका आकृतीद्वारे समजून घेऊया. आता समजा ही एक ज्योत आहे जी आपण पेटवलेली आहे. त्यानंतर आपण 3 पुठ्ठे घेऊया. 3 पुठ्ठ्यांना एकसारख्या अंतरावरती छिद्र पाडायचे. गोल छिद्रे पाडल्यानंतर एक ज्योत पेटून घ्यायची व इथे आपण सरळ एका याच्यात उभं राहायचं. त्यानंतर जेव्हा आपण ही ज्योत पेटू तेव्हा या पुठ्ठ्यावरती या ज्योतीचा प्रकाश येईल. या छिद्रातून हा प्रकाश या छिद्रामध्ये जाईल व या छिद्रामधून हा प्रकाश या पुठ्ठ्याच्या छिद्रामध्ये जाईल व नंतर तो प्रकाश आपल्या डोळ्यांनी दिसेल. यालाच आपण प्रकाश संक्रमण झाले असेही म्हणू शकतो. त्यानंतर खालच्या आकृतीमध्ये बघा, एक मेणबत्ती घेतली आहे जी पेटवलेली आहे. त्यानंतर हा मधला जो पुठ्ठा आहे थोडासा आपण खाली सरकवलाय. या मेणबत्तीचा प्रकाश या पुठ्ठ्याच्या मध्यभागी तर पडला, परंतु हा पुठ्ठा थोडा खाली गेल्यानंतर या पुठ्ठ्याची छिद्र सुद्धा थोडीशी खाली गेली. म्हणून या पुठ्ठ्यामध्ये प्रकाश संक्रमण होणार नाही व या पुठ्ठ्यामधून या पुठ्ठ्यामध्ये सुद्धा प्रकाश संक्रमण होणार नाही व आपल्या डोळ्यांनी सुद्धा प्रकाश दिसणार नाही. समजला? म्हणजे एका सरळ रेषेत जर ते छिद्र पाडलेली असेल तर आपल्याला प्रकाश संक्रमण होताना दिसतो, परंतु जर ही छिद्र थोडी खालीवर झाली तर आपल्याला प्रकाश संक्रमण होताना दिसत नाही. तर आता आपण पाहूया रेषीय प्रकाश संक्रमण म्हणजे काय.
एका सरळ रेषेत होणाऱ्या प्रकाश संक्रमणाला एका सरळ रेषेत होणाऱ्या प्रकाश संक्रमणाला रेषीय संक्रमण असे म्हणतात. रेषीय प्रकाश संक्रमण असे म्हणतात. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. रेषीय प्रकाश संक्रमण म्हणजे काय? एका सरळ रेषेत जर प्रकाश संक्रमित होत असेल तर त्याला आपण रेषीय प्रकाश संक्रमण असे म्हणू शकतो. तर आता आपण पाहूया प्रकाश परावर्तन म्हणजे काय. प्रकाश परावर्तन, प्रकाश स्त्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात, याला आपण प्रकाशाचे परावर्तन झाले असे म्हणू शकतो. परावर्तित किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचली की ती वस्तू आपल्याला दिसायला लागते. आता आपण पाहूया प्रकाश परावर्तन. समजा आता आपण एक लाईट लावला ज्यामधून आपल्याला प्रकाश दिसेल. इथे त्याचं बटन आहे समजा. जेव्हा आपण हा लाईट ऑन करू तेव्हा या प्रकाशाची किरणे, ही एक वस्तू आहे, या वस्तूवर आपल्याला पडताना दिसली. जेव्हा ही प्रकाशाची किरणे या वस्तूवर पडतील तेव्हा या वस्तूच्या पृष्ठभागावरून हे किरणे परावर्तित होतील आणि नंतर आपल्या डोळ्यांनी आपल्याला ती वस्तू दिसायला लागते. म्हणजेच काय, जोपर्यंत या लाईटचा प्रकाश या वस्तूवर पडणार नाही व या वस्तूवरून हे प्रकाशाची किरणे या पृष्ठभागावरून परावर्तित होणार नाही, म्हणजे परत येतील नाही, तोपर्यंत आपल्याला ती वस्तू आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन झाले असे म्हणू शकतो. ठीक आहे, समजले इथपर्यंत? तर आता आपण काय काय बघितले? प्रकाशाचे त्याच्यामध्ये आपण बघितलं दीप्तिमान वस्तू म्हणजे काय, त्यानंतर बघितले दीप्तिहीन वस्तू म्हणजे काय, त्यानंतर आपण प्रकाशाचे कृत्रिम स्रोत बघितले आणि प्रकाश संक्रमण, आणि आता आपण बघितलं प्रकाश परावर्तन. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता तुम्ही त्या आरशात दिसता ना. आपण रोजच आपला चेहरा आरशामध्ये बघत असतो. ठीक आहे, जेव्हा आपण आरशासमोर उभा राहतो तेव्हा जर आपण उजवा हात म्हणजे डावा हात जर वरती केला तर आपल्याला आरशामध्ये कोणता हात दिसेल? तर जेव्हा आपण हा डावा हात वरती करतो तेव्हा आपल्याला आरशामध्ये उजवा हात वरती केल्यासारखे दिसते. तसेच जर एखादी वस्तू आपण आरशासमोर ठेवली तर ती वस्तू जशी आहे तशीच आपल्याला दिसते की लहान मोठी दिसते? तर आपल्याला ती वस्तू जशी आहे तशीच दिसते. जर आपण आरशासमोरून अंतर कमी जास्त केले तर आपल्याला आरशात आपली प्रतिमा कशी दिसते? जर आपण आरशासमोर आपलं अंतर कमी जास्त केले तर आपली प्रतिमा जशी आहे तशीच आपल्याला आरशात पाहायला मिळते. आता मला सांगा, आपण आपली चेहरा कशा कशात पाहू शकतो? म्हणजे कोणकोणत्या वस्तूंमध्ये आपण प्रकाश संक्रमण झालं असं म्हणू शकतो? तर आरशामध्ये आपल्याला आपला चेहरा केव्हा दिसते? जोपर्यंत या आरशाच्या पृष्ठभागावर लाईट पडत नाही आपल्या याचा, तोपर्यंत आपला चेहरा या आरशावर आपली प्रतिमा दिसू शकत नाही.
समजलं? म्हणून प्रकाश परावर्तन होणे आवश्यक आहे. तर आता काही मी तुम्हाला उदाहरणे देते, त्यामधून मला सांगा की कोणत्या वस्तू पारदर्शक आहे, अपारदर्शक आहे आणि पारदर्शक, अपारदर्शक. आरसा काय आहे? पारदर्शक. त्यानंतर कागद अर्धपारदर्शक. पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक. कागद, त्यानंतर ताट, त्यानंतर लाकूड, आणि लोखंड. आरसा काय आहे? आरशामध्ये आपण आपला चेहरा स्पष्ट पाहू शकतो, त्यामुळे आरसा झाला पारदर्शक. त्यानंतर कागद, कागदावरती जेव्हा आपण तेल लावतो त्यानंतर आपल्याला तेल लावलेल्या कागदावरती आपल्याला जे आपण लिहिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला अर्धवट म्हणजे पुसट दिसते, तर कागद झाला अर्धपारदर्शक. त्यानंतर ताटामध्ये, नवीन आणलेल्या ताटामध्ये जर आपण आपली प्रतिमा बघितली तर आपल्याला जशीच्या तशी आपण प्रतिमा बघू शकतो, तर ताट झाले पारदर्शक. त्यानंतर लाकूड, लाकडामधून कोणतीही वस्तू आपण पाहू शकतो का? तर नाही, कोणतीच वस्तू नाही. आणि लोखंड सुद्धा, लोखंडामधूनही कोणतीच वस्तू आपण पाहू शकत नाही, त्यामुळे लोखंड आणि लाकूड झालं अपारदर्शक. तर यावरून आपण पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक म्हणजे काय ते समजून घेऊ शकतो. तर पारदर्शक, ज्या वस्तू आपल्याला स्पष्ट दिसतात, म्हणजे ज्या वस्तूंमधून स्पष्ट दिसते अशा वस्तूंना आपण पारदर्शक म्हणू शकतो. उदाहरणार्थ आरसा. आता आपण पाहूया अपारदर्शक. ज्या वस्तूंमधून अस्पष्ट दिसते, म्हणजे काहीच दिसत नाही, अशा वस्तूंना आपण अर्धपारदर्शक, अपारदर्शक असे म्हणतो. उदाहरणार्थ लाकूड आणि लोखंड. आता आपण पाहूया अर्धपारदर्शक म्हणजे काय. अशा वस्तू ज्या वस्तूंमधून पुसट दिसते, अशा वस्तूंना आपण अर्धपारदर्शक म्हणू शकतो. म्हणजेच काय? पॉलिथिन, ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या? पारदर्शक, अर्धपारदर्शक आणि अपारदर्शक म्हणजे काय. तर आजच्या तासिकेला आपण बघितले प्रकाश मध्ये बघितले दीप्तिमान वस्तू म्हणजे काय, त्यानंतर बघितले दीप्तिहीन वस्तू म्हणजे काय, त्यानंतर बघितले कृत्रिम स्त्रोत,
बघितले प्रकाश संक्रमण, त्यानंतर बघितले प्रकाश परावर्तन, ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण प्रकाशाबद्दल एवढी माहिती बघितली आहे. आता मी तुम्हाला काही होमवर्क देते, उद्या येताना तुम्ही ते करून यायचे. आजचे होमवर्क लिहून घ्या. दीप्तिमान वस्तू म्हणजे काय? दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ म्हणजे काय? दुसरा प्रश्न आहे प्रकाश संक्रमण म्हणजे काय? ठीक आहे. आजचे होमवर्क आहे. पहिला प्रश्न आहे दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ म्हणजे काय? दुसरा प्रश्न आहे प्रकाश संक्रमण म्हणजे काय? उद्या येताना सर्वांनी होमवर्क करून यायचे. ठीक आहे. थँक्यू.